गाडी लॉक करून गेलोय तर गाडीची किल्ली आत राहिल्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सो आज आपण चाललोय हम्पी बदामी या ठिकाणी. आपण आपल्या गाडीतून चाललोय. आता नाश्ता करायला खा गो मानवा. मित्रांनो आता नाश्ता वगैरे आपण खाऊन झाला आहे. गेले 3 तास प्रवास करतोय आणि रोडवरती जरा रेस्ट घेण्यासाठी थांबलोय. आणि अजून 71 किलोमीटर आहे बदामी. सो आपण पहिला बदामीला जाणार आहे आणि नंतर हम्पीला जाणार आहे. निप्पाणी गेलं पाठीमागं, निप्पाणी मागते. फोटो काढत काय फोटो पाठवत नाही सर. हे ना काढ ना चांगला आहे फोटो. तोंडा कुठं काढत तुझ लांब जा की इकडं काढ. पोज दे की पोज सांग की. अरे 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 जेवायला एका झाडाखाली थांबलोय बघा. एकच बाटली करा, एकाच मिक्स करू ना. जेवण खाऊन आपलं झालेलं आहे. गाडीत आपण लावलेलं आहे आणि चाललोय. एक विषय झाला आहे माझ्यासोबत. गाडी लॉक करून गेलोय तर गाडीची किल्ली आत राहिल्या. असा विषय झाला आहे. तर आता बघूया. आहे माझ्याकडे एक किल्ले. सो नशीब माझ्याकडे एक किल्ली होती, त्या किल्लीनं सुद्धा ओपन केले मी. किल्ली आपली आतच राहिली. मित्रांनो पोचलो आहे आम्ही फायनली बदामी या ठिकाणी. आता म्युझियम आहे इथं. सो म्युझियम आता बघायला जाणार आहे आत. आणि इथे वरती फोर्ट आहे. चलो चलो फोटो भारी काढलास मला. बर मग काय करूया. कुछ नाही मित्रांनो. पचका झाला आपला, कारण म्युझियमच्या आत कॅमेरा अलाउड नाही. सो त्यामुळं आतलं दाखवू शकलो नाही. सो बाकीचं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तो स्टे ट्यून. तर सध्या आपण दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे. बघूया. फोर्टवरती जायचं आपण. समोर फोर्ट आहे, समोर आपला तळा आहे छानपैकी. म्युझियमच्या साईडलाच फोर्ट आणि टेम्पलला जायला रोड आहे. पूर्ण दगडाचा बघा, मस्त आहे. तिथून एंट्रन्स आहे. सो चाललो आहे आता चालत उन्हात आमचं. उन्हामध्ये खूप भारी आहे.
हे बघू शकता आपण, मस्त आहे, पूर्ण दगडाचं आहे. दमलास रे व्ह्यू मस्त आहे, तर आपण एन्जॉय करूया पुढे जाऊन. पूर्ण दगडाचं आहे आणि मी एक तुम्हाला व्ह्यू माझ्यासमोरचा दाखवतो. एकदम भन्नाट व्ह्यू आहे. पावसाळ्यात जर का इथे आलो असतो, बाहुबलीच्या सेटवरती आलो आहे असं वाटेल, असं स्पॉट आहे माझ्यासमोर. हा बघा, खूप मस्त आहे, खूप भारी वाटते. चारही बाजूला दगड आहेत, आपल्या दगडांनी म्हणजे हे कोरले का काय केले आय डोंट नो, आपल्याला माहिती नाही. बट इथं फिरत फिरत आपल्याला थोडीफार इथली माहिती मिळेल, तशीच मी तुम्हाला पण सांगत जाईन. सो व्ह्यू एन्जॉय करा आणि ब्लॉग पण एन्जॉय करा. तर आणि असेच नवीन नवीन स्पॉट आपण दाखवणार आहे. स्टेट्यून स्टेट्यून स्टेट्यून. मॅमची व्लॉग करायला ती ब्लॉगर आहेत बघा. समोर टेम्पल आहे आपल्या. इथे एक मंदिर आहे, या फोर्टच्या वरती एक मंदिर आहे, ते बॅक साईडला आपला, त्यात आपण बघतोय. आणि मोस्टली म्हणजे इथली घरं आपल्या इथल्यापेक्षा महाराष्ट्रात जशी घरं असतात तशी नाही, पूर्ण वेगळी घरं आहेत. हे बघू शकता, खूप म्हणजे खूप डिफरंट आहेत घर. काय काय राम. चला आपण नेक्स्ट स्पॉटवरती चालू आता. टाटा बाय बाय गुड बाय स्पॉट. खूप दमलो आम्ही चालून चालून. टेकर राईस फक्त आणि फक्त आपल्याला दगड बघायला मिळतात. चारी बाजूनी फक्त दगड. इथे समोर एक स्पॉट आहे, तो बघण्यासाठी आपण चाललो आता. धापलत चालू आहे. बुरुज टाईप काहीतरी आहे मित्रांनो. हे तर मी बुरुज म्हणत होतो, बट हे पूर्ण आतनं पोकळ आहे. पोकळ आहे, संपूर्ण पोकळ आहे आतून. फोटो स्टेशन चालू आहे. उन्हात तानाचं फोटोशूट करायला लागलं. आणि कॅमेरा कॅरी करायला पण आपल्याला तिकीट काढावं लागते. तिकीट आपण घेतले. आणि इथं मस्जिद आहे बघा मस्तपैकी. आणि या लेण्या आहेत. किती छोटी छोटी माकडं आहेत बघा मस्तपैकी. मगाशी ज्या म्युझियममध्ये गेलतो ते समोर होतं बघा तिथं. आणि तिथून हा गड दिसत होता. तिथं मंदिर आहेत दोन. तिथं त्या दगडावरती एक आहे. आई अरे पाणी मागायचं देखील
होता मला वाटतं नाही ते वाटतं नाही ते जरा. कडकड फोन पडला असता आता बच्चा काय मत आहे ते मोठ्याला करून कानपड मारून जायच ते बजरंगी भाई अरे अरे बजरंगी डॉन आहे डॉन. मित्रांनो या फोर्टवरती एवढंच आहे बघायला. लेणी वगैरे आहेत कोरीव दगडांमध्ये. चला आपली गाडी तिथे पार्किंग आहे खाली आणि हे दगडामध्ये कोरले बघा अशा टाईप आहे सगळं. सो हे आपण बघितलं आहे सगळं. आता आपण हम्पीला चाललो आहे. बदामी आपण बघितलं आणि तिथून तिथले स्पॉट आपण 2-3 केलेत आणि तिथून आता आपण चाललो आहे हम्पीला. इथून साधारणतः 150 किलोमीटर आहे. हम्पीला जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या साईडला पाय रेसिडेन्सी म्हणून आहे. तिथं आपण स्टे केला आहे आज. सो आता आपण ह्या रूममध्ये आपण स्टे करणार आहे आज. अशा 2 रूम घेतल्यात. हाय ड्यूड हे जूट. सो अशा 2 रूम घेतलेत. सी चल आपल्या रूममध्ये असं त्या खाण्यापिण्याचं बघतायत. आणि मुसळधार पाऊस चालू झाला आहे. वारं चालू झाले. मित्रांनो मस्तपैकी आपल्याला इथं रूम भेटलेली आहे. हो का दंगा मस्ती अशी जर रात्रभर चालू राहील. हो तुम्ही माझा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.